नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहोत टी-ई-टी 2026च्या सामाजिक शास्त्र पेपर 2 साठी. बघा काळजीपूर्वक ऐका. पेपर 1 साठीचा मानवी इतिहासाचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज आपण बघणार आहोत पेपर 2 साठी जे सामाजिक शास्त्र आहेत त्याच्यासाठी उपयुक्त असणारे जे काही पी-वाय-क्यूज आहेत 2014 पासून ते 2025 पर्यंतचे एकूण 100 प्रश्न आज आपण या ठिकाणी काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत यांचे काम नेमके काय होते? आता या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की पर्याय आहेत धार्मिक विधी, परराज्यांशी संबंध ठेवणे, राज्याचा हिशेब ठेवणे आणि लष्करी व्यवस्था पाहणे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे परराज्याशी संबंध ठेवणे. का? कारण या ठिकाणी अष्टप्रधान मंडळामध्ये रामचंद्र त्र्यंबक डबीर हे पहिले सुमंत होते आणि त्यांचं मुख्य काम परराष्ट्राशी व्यवहार ठेवणे आणि इतर राज्यांना पत्रव्यवहार करणे आणि दूतांचे स्वागत करणे हे सुद्धा या ठिकाणी होतं. पुढचा प्रश्न आहे गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? याचे पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, वी रा शिंदे आणि लोकहितवादी. 2015 साली हा प्रश्न विचारला गेला. याचे अचूक उत्तर आहे ते म्हणजे महात्मा फुले. 1873 मध्ये महात्मा फुलेंनी हा ग्रंथ लिहिला. त्यांनी हा ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या जनतेला समर्पित केलेला होता. होम रूल चळवळ कोणी सुरू केली? 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट, लाला लजपत राय, महात्मा गांधी का मग सुभाषचंद्र बोस. याचं अचूक उत्तर आहे लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट. कारण 1916 मध्ये भारताचं स्वराज्य मिळवण्यासाठी ही चळवळ सुरू केली आणि टिळकांनी बेळगाव येथे तर ॲनी बेझंट यांनी मद्रास येथे याचे मुख्यालय स्थापन केले. या दोन गोष्टी, हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. कारण होम रूल चळवळीचं जे कार्यक्षेत्र होतं ते मद्रास आणि बेळगाव या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की मद्रास या ठिकाणी ॲनी बेझंट बघायचे आणि बेळगाव या ठिकाणी आपले लोकमान्य टिळक जे होते त्यांनी या ठिकाणी धुरा सांभाळलेली होती. पुढचा प्रश्न आहे आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते? 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत सत्यमेव जयते, विश्वास, एकता, बलिदान, वंदे मातरम का मग चलो दिल्ली. अचूक उत्तर आहे विश्वास, एकता आणि बलिदान. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे पुनर्गठन केले. शिस्त आणि राष्ट्रभक्ती वाढवण्यासाठी त्यांनी हे ब्रीदवाक्य निवडले होते. पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील लोथल हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? 2019 साली हा प्रश्न विचारला. पंजाब, राजस्थान, गुजरात का मग हरियाणा. याचं अचूक उत्तर आहे गुजरात. कारण लोथल हे हडप्पा काळातील एक महत्त्वाचे बंदर होते आणि तेथे जहाजांची जी काही गोदी होती ती सापडली आणि जे तत्कालीन व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून सुद्धा ओळखले जाते हे तुम्हाला माहिती आहे. पुढचा प्रश्न आहे महाडाचे चौदार तळे सत्याग्रह कोणत्या वर्षी झाले? 2021 साली हा प्रश्न विचारला. 1925, 1927, 1930 का मग 1932. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 1927. 20 मार्च 1927 दलितांना सार्वजनिक पाणवठ्यावरती पाण्याचा अधिकार मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा सत्याग्रह केला आणि म्हणूनच 20 मार्च हा दिवस जो काही आहे तो सामाजिक सबलीकरण दिन म्हणून सुद्धा पाळला जातो. या ठिकाणी दोन प्रश्न तुमचे कव्हर होतात ते म्हणजे सामाजिक सबलीकरण दिन म्हणून सुद्धा या ठिकाणी काय केला जातो, हा दिवस या ठिकाणी पाळला जातो, हेही ध्यानात घ्या. केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत आगरकर, लोकमान्य टिळक, चिपळूणकर का मग न्यायमूर्ती रानडे. याचं अचूक उत्तर आहे लोकमान्य टिळक. या ठिकाणी 1881 मध्ये ही वृत्तपत्र सुरू झाले. केसरी हे मराठी भाषेतले तर मराठा हे इंग्रजी भाषेतले वृत्तपत्र होते. या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका. पुढचा प्रश्न आहे सम्राट अशोकने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी श्रीलंकेला कोणास पाठवले? 2013 आणि 14 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय आहेत उपगुप्त, महेंद्र व संघमित्रा, हर्षवर्धन का मग कनिष्क. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे महेंद्र आणि संघमित्रा. कारण कलिंगच्या युद्धानंतर अशोकाने हिंसेचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याचा मुलगा महेंद्र आणि त्याची मुलगी जी संघमित्रा आहे त्यांनी श्रीलंकेला जाऊन जो काही प्रचार आहे त्या प्रचारासाठी ते
गेले किंवा त्यांना पाठवलं गेलं. पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय आहेत मराठा व आदमशाह अब्दाली. ब पर्याय जो आहे तो बाबर इब्राहिम लोदी, अकबर का महमूद का इंग्रज आणि मराठी. याचं जे अचूक उत्तर आहे ते मराठा व अहमद अब्दाली यांच्यामध्ये हे काय झालेलं होतं? युद्ध झालेलं होतं. 14 जानेवारी 1761 रोजी हे युद्ध झालं आणि यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. हे युद्ध भारतीय इतिहासातील एक निर्णायक वळण मानले सुद्धा जाते. सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. हे सगळे प्रश्न पेपर 2 साठीचे आहेत, हे लक्षात घ्या बरं का. पर्याय आहेत 1873, 1848, 1897 किंवा 1857. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 1873 हे याचं अचूक उत्तर आहे. 24 सप्टेंबर 1873 महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये याची स्थापना केली म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखले जाते. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? 2021 साली हा प्रश्न विचारला गेलाय. दिल्ली, अमृतसर, लाहोर का मग लुधियाना? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अमृतसर. 13 एप्रिल 1919 मध्ये जनरल डायरनं अगदी शांततापूर्ण सभेवरती गोळीबार केला आणि या घटनेच्या निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी आपली सर पदवी सुद्धा या ठिकाणी त्यागलेली होती. हे इतिहासामध्ये आपल्याला ठाऊक आहे. विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? 2014 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय आहेत कृष्णदेवराय, हरिहर व बुक्क, रामराय का मग देवराय? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे हरिहर आणि बुक्क. कारण या ठिकाणी 1300 म्हणजे इसवी सन 1336 मध्ये दक्षिण भारतामध्ये तुंगभद्रा नदीच्या काठी या साम्राज्याची स्थापना झाली आणि हम्पी ही या साम्राज्याची काय होती? राजधानी होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावरती झाला? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे जे पर्याय आहेत ते पर्याय आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. प्रतापगड, राजगड, रायगड, तोरणा. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे रायगड हे आहे. या ठिकाणी याचं जे काही स्पष्टीकरण आहे अगदी थोडक्यात तुम्हालाही ठाऊकच असणार आहे. 6 जून 1674 रोजी गागाभट्ट या विद्वान पंडितांनी महाराजांचा राज्याभिषेक केला आणि या दिवसापासून राज्याभिषेक शक जे काय आहे ते या ठिकाणी सुरू झालेला. वेदाकडे परत चला ही घोषणा कोणी केली? 2019 साली हा प्रश्न विचारला गेलेला. स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती, राजा राममोहन रॉय का महात्मा गांधी? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी ही जी काही घोषणा आहे ती घोषणा 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली आणि मग वेदांचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी ही घोषणा केलेली आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? 2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय आहेत आत्माराम पांडुरंग तर्खडकर, दादोबा पांडुरंग, महात्मा फुले का मग न्यायमूर्ती रानडे? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे आत्माराम पांडुरंग तर्खडकर. 31 मार्च 1867 रोजी मुंबईमध्ये स्थापन झाली आणि सामाजिक सुधारणा व एकेश्वरवाद हा याचा मुख्य उद्देश होता. हे विसरायचं नाही. पुढचा प्रश्न आहे सातवाहन राजवंशाचा संस्थापक कोण होता? 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सातकर्णी, समुख, हाल का मग गौतमीपुत्र? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सिमुक. महाराष्ट्रातील पैठण म्हणजे प्रतिष्ठान ही त्याची राजधानी होती आणि सिमुकने सातवाहन सत्तेचा पाया सुद्धा या ठिकाणी रचलेला आपल्याला बघायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल का मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये तुरुंगात असताना त्यांनी हा ग्रंथ लिहिला आणि त्यातच भारताच्या प्राचीन ते आधुनिक इतिहासाचा त्यांनी काय केलेला आहे? संपूर्ण असा विस्तृत असा आढावा सुद्धा घेतलेला आहे. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत 1930, 1940, 1942 का 1947? याचं अचूक उत्तर आहे 1942. कारण 8 ऑगस्ट 1942 ला मुंबईच्या ग्वालियर टँक मैदानावरती गांधीजींनी करा किंवा मरा, डू ऑर डाय हा मंत्र दिला होता आणि तेव्हाच आणि त्याच प्रेरणेने चले जाव ही प्रेरणा किंवा ही जी काही चळवळ आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. पुढचा प्रश्न आहे पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या साली झाले? हा प्रश्न 2019 साली विचारला गेलेला. याचे पर्याय आहेत 1526, 1556, 1761 का 1857. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 1526.
26 म्हणजे पर्याय जो काही आहे तो पहिला हा या ठिकाणी बरोबर आहे. हे युद्ध बाबर आणि अब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाले होते. त्यामुळे भारतात मुघल सत्तेचा पाया याच युद्धामुळे रचला गेलेला होता. पुढचा प्रश्न आहे सती प्रथा बंदीचा कायदा कोणी केला? 2021 साली प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय लॉर्ड डलहौसी, लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड रिपन का लॉर्ड कर्झन? याचं अचूक उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिक. 1829 साली राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळे बेंटिकने काय केलं होतं, या ठिकाणी सती जी काही प्रथा आहे ती या ठिकाणी बंद केलेली होती. मूक नायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय आहेत महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वी रा शिंदे का मग छत्रपती शाहू महाराज? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी हे पाक्षिक सुरू केले बरं का, आणि त्यांच्या शीर्षकावरती संत तुकारामांचे अभंग होते. आणि शाहू महाराजांनी या वृत्तपत्रासाठी आर्थिक मदत सुद्धा या ठिकाणी केलेली आपल्याला बघायला मिळते. पुढचा प्रश्न आहे ट्रंक रोड कोणत्या मध्ययुगीन शासकाने बांधला? 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय आहेत अकबर, शेरशाह सुरी, औरंगजेब का मग हुमायून? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे शेरशाह सुरी. कारण सुरीने व्यापार आणि लष्करी हालचाली सुलभ व्हाव्यात म्हणून कलकत्ता ते पेशावर असा हा रस्ता बांधला. याला सडक ए आझम असं सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवा, सडक ए आझम हा शब्द या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरूनच या रस्त्याला नाव पडलं ग्रेट ट्रंक रोड म्हणजे सडक ए आझम म्हणून सुद्धा ओळख आहे. पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कायमचे परत येण्याचे वर्ष कोणते? 2014 साली हा प्रश्न विचारलाय. 1914, 1915, 1916 का मग 1917? याचं अचूक उत्तर आहे 1915. 9 जानेवारी 1915 हा दिवस भारतात प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यावरून गांधीजी या ठिकाणी काय केले होते, परत आलेले होते. बघा या ठिकाणी 2 प्रश्न तुमचे कव्हर होतात. एक म्हणजे प्रवासी भारतीय दिन हा कोणता आहे, तर तो आहे 9 जानेवारी आणि याच दिवशी कोणाच्या सांगण्यावरून, गोपाळकृष्ण गोखले यांच्या सल्ल्यावरून सांगण्यावरून गांधीजी भारतामध्ये परत आलेले होते. पुढचा प्रश्न आहे दिवाने कोही हा कृषी विभाग कोणी स्थापन केला? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 2018 साली विचारले, याही वर्षी विचारतील याची दाट शक्यता नाकारता येत नाही बरं का. याचे पर्याय अलाउद्दीन खलजी, मोहम्मद बिन तुघलक, फिरोज शाह तुघलक का मग ते म्हणजे मोहम्मद बिन तुघलक? हे याचं अचूक उत्तर आहे. कारण या ठिकाणी शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी हा स्वतंत्र विभाग या ठिकाणी काय केले गेलेला होता, निर्माण करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? 2019 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय आहे 10 मे 1857, 31 मे 1857, 18 जून 1857 का 10 ऑगस्ट 1857? तर याची नियोजित तारीख होती ती म्हणजे 31 मे 1857 ही त्याची तारीख होती. पण झालं काय की 10 मे रोजीच मिरज येथे सैनिकांनी बंड पुकारल्यामुळे ते नियोजित वेळेआधीच काय झालेलं होतं, सुरू झालेलं होतं. सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते? 2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. गोपाळकृष्ण गोखले, गणेश वासुदेव जोशी, धोंडो केशव कर्वे का मग न्यायमूर्ती रानडे? याचं अचूक उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी. पुणे सार्वजनिक सभेत त्याचे जे कार्य होते ते जोमानं केल्यामुळे त्यांना सार्वजनिक काका असं नाव सुद्धा पडलं आणि त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार सुद्धा या ठिकाणी केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे अजिंठा येथील लेण्यांमध्ये प्रामुख्याने कोणत्या धर्माशी संबंधित चित्रे आहेत? 2014 साली हा प्रश्न विचारला. हिंदू, जैन, बौद्ध का मग शीख? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे बौद्ध. अजिंठा लेण्यांमध्ये जातक कथांवरती आधारित भित्तिचित्र आहेत आणि हे जागतिक वारसा स्थळ म्हणून सुद्धा गुप्त आणि वाकाटक काळात याची काय केली गेलेली आहे, निर्मिती केली गेलेली आहे. लक्षात घ्या कोणते 2 ते या ठिकाणी शासक बघायला मिळतात, गुप्त आणि वाकाटक, बरोबर. आणि या ठिकाणी कोणत्या लेण्यांवरती? अजिंठा लेण्या. कोणती चित्र आहेत? भित्तिचित्र. आणि कोणत्या धर्माचा या ठिकाणी आहे, तर बौद्ध धर्माचा. हे 2-4 प्रश्न या ठिकाणी कव्हर होतात. शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला कोणता किल्ला जिंकला? 2015 साली हा प्रश्न विचारलाय. रायगड, तोरणा, राजगड का मग सिंहगड? याचं अगदी सोपं आणि साधं उत्तर या ठिकाणी बघायला मिळतं तोरणा. कारण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की तोरणा जिंकूनच त्यांनी काय केलेलं होतं, स्वराज्याचं तोरण बांधलेलं होतं. वयाच्या 16व्या वर्षी या किल्ल्याला त्यांनी जिंकलं होतं आणि यालाच त्यांनी प्रचंडगड असं सुद्धा नाव दिलेलं आहे.
स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? 2017 साली हा प्रश्न विचारलाय. जोशी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी का मग लाला लजपत राय? याचं अचूक उत्तर आहे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण 1936 मध्ये कामगारांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी या पक्षाची स्थापना झाली आणि 37च्या निवडणुकीमध्ये या पक्षाने सगळ्यात मोठं सुद्धा यश मिळवलेलं आहे बरं का. म्हणजे याची स्थापना कधी झाली? 36 मध्ये आणि यांनी निवडणूक सुद्धा लढवली. ती कधी? तर 1937 मध्ये या पक्षाला मोठं यश सुद्धा मिळालं. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान धावली? 2019 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत मुंबई ते ठाणे, मुंबई ते पुणे, हावडा ते हुबळी का मग दिल्ली ते आग्रा. आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मुंबई ते ठाणे. 16 एप्रिल 1853 रोजी पहिली रेल्वे, जवळजवळ ही रेल्वे जी काही आहे ती 34 किलोमीटर एवढी धावलेली होती. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा रेल्वेचं काय झालेलं होतं? आगमन झालेलं होतं. राष्ट्रकूट घराण्याची राजधानी कोणती होती? 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय आहेत बदामी, मान्यखेड, पैठण का मग कांची. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मान्यखेड, म्हणजे ज्याला आपण मालखेड असं सुद्धा म्हणतो. कारण दंतीदुर्ग हा या घराण्याचा संस्थापक होता आणि वेरूळचे जगप्रसिद्ध कैलास मंदिर याच घराण्यातील म्हणजे पहिला कृष्ण यांनी या ठिकाणी काय केलेलं होतं? बांधलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोठे करण्यात आली? 2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मुंबई, मद्रास, कलकत्ता का मग दिल्ली? याचं अचूक उत्तर आहे कलकत्ता. 1800 मध्ये लॉर्ड वेलस्लीने सनदी अधिकाऱ्यांना भारतीय भाषांचं शिक्षण देण्यासाठी या कॉलेजची स्थापना केलेली होती बरं का. म्हणजे या कॉलेजचा मुख्य उद्देश काय होता? भारतीय भाषांचं शिक्षण देणं. आणि कोणी काढलं होतं? लॉर्ड वेलस्लीने. केव्हा काढलं होतं? 1800 मध्ये. शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये दर्या सारंग हे कोण होते? 2014 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. हा प्रश्न याही वर्षी अत्यंत महत्वाचा आहे. आरमारी अधिकारी, पायदळ प्रमुख, गुप्तहेर प्रमुख का यापैकी नाही? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे आरमारी अधिकारी. कारण कान्होजी आंग्रे आणि मायनाक भंडारी यांच्यासोबत दर्या सारंग हे शिवरायांच्या आरमारातील प्रमुख मुस्लिम अधिकारी होते. त्यामुळे हे विसरायचं नाही. तर दर्या सारंग हे कोण होते? मुस्लिम अधिकारी या ठिकाणी काम करीत होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय आहेत महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी का मग विनोबा भावे? याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून त्यांनी दलितांना उत्थानासाठी या त्रिसूत्रीचा काय केलेला आहे? मंत्र या ठिकाणी लोकांना दिलेला आहे. तो प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले? 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय 1757, 1761, 1764 का मग 1857. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 1757 हे याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे प्लासीची जी काही पहिली लढाई आहे ती सिराजुद्दौला इंग्रज म्हणजे इंग्रजांचा कोणता अधिकारी होता? रॉबर्ट क्लाइव्ह हा होता. यांच्यामध्ये हे युद्ध झालं. यात इंग्रजांचा विजय झाला आणि भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया हा याच निमित्तानं काय केला गेला? रोवला गेला. रत्नावली आणि नागानंद या नाटकाचा रचयिता कोण आहे? 2018 साली विचारला गेलेला आहे. याही वर्षी हा खूप IMP प्रश्न आहे. कालिदास, हर्षवर्धन, बाणभट्ट का मग बहुभूती? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे हर्षवर्धन. राजा हर्षवर्धन स्वतः एक उत्तम लेखक होता. त्याने संस्कृतमध्ये हे नाटक लिहिलं. त्यामुळे हे नाटक कोणतं आहे? संस्कृतमध्ये आहे, हे विसरायचं नाही. अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोणी केली? 2019 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. चाफेकर बंधू, विदा सावरकर, भगतसिंग का मग राजगुरू? याचं अचूक उत्तर आहे विदा सावरकर. 1904 साली नाशिक येथे या संघटनेची काय करण्यात आली होती? संघटना ही काय स्थापन करण्यात आली होती. सुरुवातीला याचं नाव काय होतं? मित्रमेळा असं नाव होतं आणि नंतर मग याचं नाव अभिनव भारत असं ठेवण्यात आलेलं होतं. गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? 2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय आहेत सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर का मग बोधगया? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लुंबिनी म्हणजेच नेपाळमधील राजा शुद्धोधन आणि राणी मायादेवी यांच्या पोटी बुद्धांचा जन्म झालेला होता. त्यांचं बालपणीचं नाव काय होतं? सिद्धार्थ असं होतं. 1857च्या उठावामध्ये कानपूरचे नेतृत्व कोणी केले? 2014 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी का वरील अ आणि ब हे 2 पर्याय. आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे वरील अ आणि ब म्हणजे तात्या टोपे आणि नानासाहेब पेशवे यांनी हे मुख्य नेतृत्व केलं. तात्या टोपे हे सेनापती होते आणि मुख्य नेतृत्व नानासाहेब पेशवे यांचं या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. पुढचा प्रश्न आहे,
आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? 2015 साली हा प्रश्न विचारलाय. दादाभाई नौरोजी, राजा राममोहन रॉय, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी. याचं अचूक उत्तर आहे राजा राममोहन रॉय. कारण यांनी सतीप्रथा बंद करण्यासाठी आणि सामाजिक सुधारणा करण्यासाठी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यामुळंच त्यांना या ठिकाणी आधुनिक भारताचे जनक असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बाजीराव पेशव्यांची समाधी कोठे आहे? 2017 साली हा प्रश्न विचारला गेला. शनिवारवाडा, रावेरखेडी, श्रीवर्धन का मग सासवड. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे रावेरखेडी. रावेरखेडी हे कुठं आहे? तर नर्मदा नदीकाठी आहे. थोरले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू 1740 मध्ये झाला. मध्य प्रदेशातील रावरखेडी येथे झाला. म्हणजे हा जो काही भाग आहे तो मध्य प्रदेशमध्ये आहे आणि नर्मदा नदीच्या काठी आहे. आणि थोरले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू कधी झाला? 1740 मध्ये. त्यामुळे हे जे काही प्रश्न या ठिकाणी उपप्रश्न तयार होतात ते सुद्धा या ठिकाणी ध्यानात घ्या. इंडिपेंडंट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का या वर्षीच्या दृष्टीने. 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय आहेत मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक, मग महात्मा गांधी. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मोतीलाल नेहरू. स्वराज्य पक्षाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी अलाहाबाद येथून हे वृत्तपत्र काय करण्यात आलेले होते? त्या काळी सुरू करण्यात आलेले होते. हडप्पा संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचे पुरावे मिळाले आहेत? 2019 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. लोथल, कालीबंगन, मोहेंजोदारो का बनावली. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कालीबंगन. कालीबंगन हे कुठं येतं? राजस्थानमध्ये येतं. कारण नांगरलेल्या शेतीचे आणि अग्निकुंडाचे अवशेष सुद्धा काय होते? याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. 1857च्या उठावानंतर भारताचा पहिला व्हाईसराय कोण बनला? 2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड रिपन का लॉर्ड लीटन. तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लॉर्ड कॅनिंग. कारण राणीच्या जाहीरनाम्यानंतर 1858 मध्ये गव्हर्नर जनरल हे पद जे होतं ते व्हाईसराय म्हणून या ठिकाणी ओळखलं जाऊ लागलं आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली लॉर्ड कॅनिंग जे काय होते ते व्हाईसराय होते आणि ते गव्हर्नर जनरल होते आणि ते काय झाले? व्हाईसराय बनले. पुढचा प्रश्न आहे. शून्य या संकल्पनेचा शोध कोणी लावला? कोणत्या काळात लागला? 2014 साली हा प्रश्न विचारला गेला आहे. मौर्य, गुप्त काळ, कुशाण काळ का मग वर्धन काळ. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे गुप्त काळ. कारण गुप्त काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की शून्य लब्धीचा शोध जो काही आहे तो कोणी लावलेला आहे? तर आर्यभट्ट या गणितज्ञाने शून्य लब्धीचा शोध लावला. मग आता हा काळ कोणता होता? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा गुप्तांचा काळ होता आणि यामुळेच गणिताच्या क्षेत्रामध्ये प्रचंड क्रांती या ठिकाणी घडून आलेली होती. सांचीचा स्तूप कोणी बांधला? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. बिंबिसार, चंद्रगुप्त मौर्य, अशोक सम्राट का मग कनिष्क. याचं अचूक उत्तर आहे सम्राट अशोक. कारण मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यामध्ये हे स्तूप असून तो बौद्ध धर्माच्या वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी काय करतो? याच्याकडे बघतो. चतुसूत्री म्हणजे कोणती? स्वराज्य, स्वदेश आणि बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण हे कोणी मांडले? 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे का बिपिनचंद्र पाल. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लोकमान्य टिळक. जहाल कालखंडामध्ये भारतीयांमध्ये राजकीय जाणीव निर्माण करण्यासाठी टिळकांनी काय केलेली होती? या ठिकाणी ही चतुसूत्री या ठिकाणी लोकांना दिलेली होती. वाकाटक राजवंशाचा संस्थापक कोण होता? 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. विंध्यशक्ती, प्रवरसेन, पृथ्वीसेन का मग रुद्रसेन. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विंध्यशक्ती. सातवाहनानंतर महाराष्ट्रामध्ये वाकाटकांची सत्ता आली आणि अजिंठा लेण्यांच्या खोदकामामध्ये याचा म्हणजे पुरावे सुद्धा या ठिकाणी काय आपल्याला बघायला मिळतात आणि याचा जो काही वाटा आहे तो या ठिकाणी बघायला मिळतो. रयतवारी ही जमीन महसूल पद्धत कोणी सुरू केली? 2019 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्याय लॉर्ड कॉर्नवालिस, थॉमस मुन्रो, लॉर्ड डलहौसी का मग वॉरन हेस्टिंग्ज. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे थॉमस मुन्रो. कारण थॉमस मुन्रो यांनी 1820 मध्ये मद्रास मुंबई प्रांतामध्ये ही पद्धत सुरू केली. त्यात सरकारचा थेट शेतकऱ्याशी काय होत होता? संबंध येत होता आणि म्हणून त्यांनी ही पद्धत चालू केलेली होती. महात्मा ही पदवी ज्योतिराव फुले यांना कोठे देण्यात आली? 2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुणे, मुंबई, सातारा का मग कोल्हापूर. याचं अचूक उत्तर आहे मुंबई. 18 मे 1888 रोजी मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेच्या वतीने राव बहादूर वडेदार यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी दिली. आता इथं या ठिकाणी 2-3 प्रश्न कव्हर होतात बघा. एक तर केव्हा दिली? 18 मे 1888 साली दिली, बरोबर. कुठं दिली? मुंबईतील कोळीवाडा येथे दिली. कोणी दिली? तर राव बहादूर वडेदार यांनी दिली. ठीक आहे. तर या 2-3 प्रश्नांचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज ही पदवी केव्हा धारण केली? 2014 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. खूप महत्त्वाचा आहे.
1645, 1674, 1666 का 1680 याचं अचूक उत्तर आहे 1674. 6 जून 1674 रोजी रायगडावरती झालेल्या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी छत्रपती ही पदवी धारण केली आणि स्वतःचे राज्याभिषेक सुद्धा या ठिकाणी चालू केले. कारण ऑब्व्हियसली या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल, एखाद्या राजाचा जेव्हा राज्याभिषेक होतो तेव्हा त्याला छत्रपती असं म्हटलं जातं, कारण राजाच्याच शिरावरती, डोक्यावरती या ठिकाणी काय बघायला मिळतं, आपल्याला छत्र बघायला मिळतं आणि जो छत्र धारण करतो त्याला छत्रपती असं या ठिकाणी म्हटलं जातं. हे ध्यानात घ्या. पुढचा प्रश्न आहे, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? 2015 साली हा प्रश्न विचारला आहे. सुभाषचंद्र बोस, रासबिहारी बोस, सावरकर का लोकमान्य टिळक? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे रासबिहारी बोस. 1942 मध्ये जपानमधील टोकियो येथे रासबिहारी बोस यांनी या लीगची स्थापना केली. पुढे त्याचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांच्याकडे काय करण्यात आलेलं आहे, सोपवण्यात आलेलं आहे. अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. शिरीष कुमार घोष, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अमृत बाजार हे वृत्तपत्र शिरीष कुमार घोष यांनी 1868 मध्ये, बघा लक्षात घ्या या ठिकाणी सणावर सुद्धा मी मुद्दामून सांगते तुम्हाला, 1868 मध्ये हे वृत्तपत्र सुरू केलं आणि इंग्रज सरकारच्या व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट पासून वाचवण्यासाठी हे पत्र एका रात्रीमध्ये मराठी आणि बंगाली भाषेतून, इवन दो इंग्रजी भाषेतून सुद्धा बदललं गेलेलं आहे. हे लक्षात घ्या बरं का. या ठिकाणी अमृत बाजार हे वृत्तपत्र खूप महत्त्वाचं काम इतिहासामध्ये केलेलं आहे. हडप्पा संस्कृतीतील मोहेंजोदारो याचा अर्थ काय होतो? देवाचे शहर, मृताची टेकडी, समृद्ध शहर का मग व्यापाराचे केंद्र? 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं अचूक उत्तर आहे मृतांची टेकडी, कारण सिंधी भाषेमध्ये मोहेंजोदारो म्हणजे मृतांची टेकडी आणि येथे उत्खननामध्ये मोठ्या प्रमाणावरती मानवी सांगाडे आणि महास्नानगृह या ठिकाणी सापडलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मृतांचे सांगाडे किंवा मृतांची टेकडी म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं. शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेमध्ये तुम्ही बघू शकत असाल की स्वामी विवेकानंद कधी सहभागी झाले? 2019 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे जे पर्याय आहेत ते पर्याय तुम्ही बघू शकत असाल. 1890, 1893, 1897 का 1902? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 1893 हे याचं अचूक उत्तर आहे. 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथे झालेल्या परिषदेमध्ये विवेकानंदांनी माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो अशी सुरुवात करून भारतीय संस्कृतीचा ठसा या ठिकाणी अत्यंत छान पद्धतीने उमटवलेला होता. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? 2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, जनकाबाई शिंदे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पंडिता रमाबाई यांनी ही जी काही स्थापना आहे ती 1882 मध्ये पुणे येथे महिलांच्या उन्नतीसाठी ही संस्था स्थापन केली. स्त्री धर्मनीती हे पुस्तक सुद्धा यांनी लिहिलेलं आहे. बघा, पंडिता रमाबाई म्हणजे आर्य समाज, स्त्री धर्मनीती म्हटलं की पुन्हा रमाबाई आलं, हे ध्यानात घ्यायचं आहे. एका वेळेला 2-2, 3-3 उपप्रश्न या ठिकाणी निघत आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा. थोडंसं फास्ट वाटत असेल तर थोडं पॉज घेऊन त्या पद्धतीने, कारण एकूण 100 प्रश्न कव्हर होणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, औरंगजेबाचा मृत्यू कोणत्या वर्षी आणि कोठे झाला? 2014 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय 1707 अहमदनगर, 1700 औरंगाबाद, 1689 पुणे का मग 1712 दिल्ली. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 1707 अहमदनगर हे याचं अचूक उत्तर आहे, म्हणजे पर्याय 1 ह्याचं अचूक उत्तर आहे. औरंगजेबाचा जो काही मृत्यू आहे तो अहमदनगर येथे झाला. त्याची खबर औरंगाबाद जवळील आत्ताचे संभाजीनगर जे आहे ते तिथं खुलदाबाद म्हणून आहे, तिथं या ठिकाणी त्याची कबर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. शारदा सदन ही संस्था कोणी सुरू केली? 2015 साली कोणासाठी सुरू केली गेली? 2015 साली हा प्रश्न विचारलाय. अनाथ मुलं, विधवा स्त्रिया, दलित समाज का मग शेतकरी? याचं अचूक उत्तर आहे विधवा महिला. आता ही कोणी केली तर रमाबाईंनी केली. कधी केली? 1889 मध्ये. कोठे केली? मुंबई नंतर कुठे केली? पुण्यामध्ये केली. लक्षात आलं? म्हणजे या ठिकाणी शारदा सदन म्हटलं की कोण येणार आहे? पंडिता रमाबाई येणार आहे. आणि कुठं कुठं केली? मुंबई आणि पुणे या 2 ठिकाणी याच्या काय होत्या? शाखा होता. गदर या क्रांतिकारी संघटनेचे मुख्यालय कोठे होते? 2017 साली हा प्रश्न विचारलेला आहे. लंडन, पॅरिस, सॅन फ्रान्सिस्को का मग बर्लिन? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका. बरोबर. लाला हरिदयाल यांनी 1913 मध्ये ही संघटना स्थापन केली आणि गदर नावाचे साप्ताहिकही काय करत होते? ते चालवत होते.
पुढचा प्रश्न आहे, मुघल साम्राज्यामध्ये मनसबदारी ही पद्धत कोणी सुरू केली? 2018 साली हा प्रश्न विचारला गेलाय. बाबर, हुमायून, अकबर का मग शहाजहान? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अकबर. यांनी काय केलं होतं, लष्करी आणि मुलकी प्रशासनाची घडी बसवण्यासाठी अकबराने मनसबदारी ही काय होती पद्धत या ठिकाणी आणलेली होती. ज्याच्यामध्ये मनसब म्हणजे काय, तर दर्जा किंवा रॅक असं सुद्धा या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? 2019 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सुबोध पत्रिका, दीनबंधू, दर्पण का मग प्रभाकर? याचं अचूक उत्तर आहे सुबोध पत्रिका. कारण प्रार्थना समाजाच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी सुबोध पत्रिका हे साप्ताहिक काय करण्यात आले होते, या ठिकाणी चालू करण्यात आलेले होते. अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना म्हणजे अलीगड कॉलेजची स्थापना कोणी केली? 2021 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सर सय्यद अहमद खान, मौलाना आझाद, बॅरिस्टर जिना का मग डॉक्टर इक्बाल? याचं अचूक उत्तर आहे सर सय्यद अहमद खान. 1875 मध्ये स्थापन केले या कॉलेजचे पुढे 1920 मध्ये अलीगड मुस्लिम विद्यापीठात याचं काय करण्यात आलं, रूपांतर करण्यात आलं. म्हणजे याची स्थापना झाली, केव्हा झाली याची स्थापना, पुन्हा एकदा लक्षात घ्या, थोडंसं पाठीमागं जाऊन बघूयात आपण. याची स्थापना 1875 मध्ये झाली, बरोबर. आणि 1920 ला याचं नामकरण परत बदललं गेलं, अलीगड मुस्लिम विद्यापीठ म्हणून स्थापन करण्यात आलं. हं. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध केला? 2015 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. यावर्षी येणार याची खात्री बाळगा. पर्याय 1894, 1902, 1917 का मग 1920? याचं उत्तर आहे ते म्हणजे 26 जुलै 1902 हे याचं अचूक उत्तर आहे. कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण जाहीर करून शाहू महाराजांनी आरक्षणाचा या ठिकाणी काय केलेला होता, पाया रचलेला होता, हे ध्यानात घ्या. इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला? यावर्षी येणार याची शक्यता फार दाट आहे बरं का. 2014 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचे पर्याय फाहियान, ह्यून ए चंग, मेगास्थनीज का मग सॅल्युकस? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मेगास्थनीज. कारण का, मेगास्थनीज हा चंद्रगुप्त मौर्यांच्या दरबारातील ग्रीक राजदूत होता आणि त्यानं हा जो काही ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये मौर्यकालीन समाज व्यवस्थेचं छान आणि अत्यंत विस्तृत असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते? 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल का मग महात्मा गांधी? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे चित्तरंजन दास. 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना केली. चित्तरंजन दास हे त्याचे अध्यक्ष होते, तर मोतीलाल नेहरू हे त्याचे सचिव होते. म्हणजे मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाशी रिलेट करणारेच होते, पण सचिव हे मोतीलाल नेहरू होते आणि त्याचे अध्यक्ष जे होते कोण होते, चित्तरंजन दास होते. हे विसरायचं नाही, गडबड करू नका, गोंधळून जाऊ नका. पुढचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना ग्रंथ कोणाचा आहे किंवा कोणी लिहिला? सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी? 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याचं अचूक उत्तर आहे ताराबाई शिंदे. 1882 मध्ये यांनी हा ग्रंथ लिहिला. त्यांनी स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध परखड मते मांडली. हा ग्रंथ भारतातील स्त्रीवादाचा पहिला दस्तऐवज मानला जातो. हा प्रश्न या ठिकाणी खूप महत्वाचा, हा पॉइंट. स्त्रीवादाचा पहिला दस्तऐवज म्हणून कशाकडे बघितलं जातं, तर ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला स्त्री पुरुष तुलना ग्रंथ. आज सुद्धा याच्या बऱ्याच प्रती या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि आत्ताच्या 21व्या शतकात सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की ताराबाई शिंदेंचं स्त्री पुरुष तुलना ग्रंथ जे आहे ते खरंच वाचनीय आहे. कारण त्यावेळी या ठिकाणी त्यांचे मत जर एवढे परखड असतील, खरंच आत्ता जर ताराबाई शिंदे असत्या तर निश्चितपणानं खूप मोठे अजून बदल या ठिकाणी घडू शकले असते. चला पुढचा प्रश्न घेऊयात. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केव्हा केली? 2019 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. 1910, 1916, 1921 का 1930? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे 1916. पुण्यामध्ये भारतातील पहिले महिला विद्यापीठ सुरू केले, ज्याला पुढे SNDT कॉलेज म्हणून सुद्धा, म्हणजे SNDT विद्यापीठ म्हणून सुद्धा काय केलं गेलेलं आहे, ओळखलं गेलेलं आहे. वर्धा येथे सेवाग्राम आश्रमाची स्थापना कोणी केली? सेवाग्राम आश्रमाची स्थापना कोणी केली? आता या ठिकाणी पर्याय आहे. 2021 साली हा प्रश्न विचारला. विनोबा भावे, महात्मा गांधी, बाबा आमटे का मग साने गुरुजी? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे महात्मा गांधी. 1936 मध्ये गांधीजींनी साबरमती सोडून वर्ध्याजवळ सेवाग्राम येथे आपला काय केलं होता, निवास आणि कार्याचे केंद्र या ठिकाणी बनवलेले होते. पुढचा प्रश्न आहे, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? 2014 साली हा प्रश्न विचारला गेला आहे. सावरकर, श्यामजी कृष्ण वर्मा, मदनलाल धिंगरा, कमल लाला हरदयाल? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे
या ठिकाणी श्यामजी कृष्ण वर्मा हे त्याचं अचूक उत्तर आहे, कारण परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीय क्रांतिकारकांना मदत करण्यासाठी आणि शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप देण्यासाठी सुद्धा ही काय केली होती संस्था अत्यंत अग्रणी किंवा अग्रेसर मानली जाते. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. यांचं जे वकीलपत्र आहे ते लोकमान्य टिळक, त्याच्यानंतर सार्वजनिक काका, न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता यापैकी कोणी घेतलं? तर यांचं जे वकीलपत्र होतं ते सार्वजनिक काका यांनी घेतलं. आता सार्वजनिक काका यांचं पूर्ण नाव काय हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे, त्यामुळे हे माहिती पाहिजे. वा जोशी हे त्यांचं पूर्ण नाव आहे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्यावरती जेव्हा खटला भरला तेव्हा त्यांचं वकीलपत्र घेण्याचं धाडस सार्वजनिक काका म्हणजे वा जोशी यांनी या ठिकाणी केलं, हे ध्यानात असू दे. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, महात्मा गांधी का मग सुभाषचंद्र बोस? 2014 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हा प्रश्न, हा जो काही शब्द आहे तो लोकमान्य टिळकांनी वापरला गेलेला आहे, पण नाही. याचं अचूक उत्तर आहे दादाभाई नौरोजीकडे. 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांना अध्यक्षपदावरून बोलताना स्वराज्य हे भारताचे पहिले ध्येय असल्याचे या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं. कारण बऱ्याचदा आपण बघतो की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे आपल्या टिळकांनी सांगितलेलं होतं, पण तरीसुद्धा या ठिकाणी कन्फ्यूज न होता स्वराज्य हा जो काही शब्द आहे तो सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी वापरलेला होता. महाराष्ट्रातील भीमबेटका येथील लेण्यांमध्ये कोणत्या काळातील चित्रे आढळतात? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पर्यायित मध्ययुगीन, अश्मयुगीन, ब्रिटिश काळ का मौर्य काळ? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे अश्मयुगीन. भीमबेटका म्हणजे मध्य प्रदेश, परंतु महाराष्ट्राच्या अभ्यासाच्या संदर्भासाठी सुद्धा येतो. तिथे आदिमानवाने जी काही काढलेली अश्मयुगीन चित्रे आहेत ती या ठिकाणी आढळतात, जी मानवी प्रगतीची या ठिकाणी काय करतात, आपल्याला बऱ्याच अंशी पुरावे देताना सुद्धा दिसतात. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पंडितराव यांचे मुख्य काय काम होते? 2017 साली विचारला गेलेला प्रश्न. युद्ध करणे, न्यायदान करणे, धार्मिक पत्रव्यवहार का मग पत्रव्यवहार सांभाळणे? आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पंडितराव म्हटलं की नाही, धार्मिक कार्य किंवा धार्मिक व्यवहार हे याचं काम असायचं. कारण धर्मादायी कामं असतील म्हणा, विद्वान किंवा ब्राह्मणांचा सन्मान करणे म्हणा, धार्मिक विधींचं जे काही आहे ते नियोजन करण्याचं काम पंडितरावांचं असायचं. ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीचे वहन हा सिद्धांत कुणी मांडला? 2018 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. गोखले, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे का मग RC दत्त? हा प्रश्न IMP आहे बरं का, यावर्षी येईल असं मला तरी दाट वाटतंय. आता याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे दादाभाई नौरोजी. कारण आपल्या पुअरिटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक तुम्हाला माहिती असेल बघा. या पुस्तकामध्ये त्यांनी असं मांडलंय की इंग्रज भारताची संपत्ती पद्धतशीरपणे काय करतात, ब्रिटनला नेऊन आपल्या देशाला गरीब करतात. हे याचं काय होतं, म्हणून या ठिकाणी ड्रेन ऑफ वेल्थ हा शब्द त्यांनी म्हणजे संपत्तीचं वहन हा शब्द त्यांनी या ठिकाणी वापरलेला आहे. हडप्पा संस्कृतीतील धोलावीर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? 2019 साली प्रश्न विचारला. राजस्थान, गुजरात, पंजाब का मग हरियाणा? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे गुजरात आहे. धोलावीर कच्छ रणातून असून तेथे पाणी व्यवस्थापन म्हणजे वॉटर मॅनेजमेंट प्रणाली ही अत्यंत प्रगत पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, याचे पुरावे आहेत. मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हटले जाते? बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, लोकमान्य टिळक का मग ग आगरकर? आता मराठी वृत्तपत्राचे जनक म्हटलं की नाही आपल्याला लोकमान्य टिळक किंवा आगरकर आठवतात, पण पहिले आहेत ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर. 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं, म्हणून त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. आणि तो त्यांचा वाढदिवस आणि त्याच दिवशी पत्रकार दिन म्हणून सुद्धा या ठिकाणी म्हणजे तो दिवस पत्रकार दिन म्हणून सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो. कोणता आहे? 6 जानेवारी, हे विसरायचं नाही. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या ग्रंथाचे नाव काय? ते शिवभारत, बुधभूषण, दासबोध का मग आज्ञापत्र? याचं अचूक उत्तर आहे बुधभूषण. संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण हा लिहिला. त्यात राजकारण, नीतिशास्त्राचं अत्यंत छान अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. चतुश्रृंगी देवीचं मंदिर कोणत्या शहरामध्ये आहे, जे पेशवे काळात प्रसिद्ध झाले? 2015 साली विचारले. कोल्हापूर, नाशिक, पुणे का मग सातारा? याचं अचूक उत्तर आहे पुणे. पेशवे काळामध्ये पुण्यातील सांस्कृतिक केंद्र बनवण्यात आले आणि त्याच्या चतुश्रृंगी येथील महत्त्वाचं जे काही देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी प्रसिद्धीस आणि नावारूपास आलं. अभिनव भारत संघटनेचा कोणता क्रांतिकारक लंडनमध्ये सावरकरांना मदत करत होता? मदनलाल धिंगरा, वामनराव चव्हाण, अनंत कान्हेरे का मग विष्णू पिंगळे? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मदनलाल धिंगरा.
कारण यांनी इंडिया हाऊसमध्ये राहून सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केलं आणि कर्झन आणि वायलीची या ठिकाणी हत्यासुद्धा मदनलाल धिंगरा यांनीच या ठिकाणी केलेली आपल्याला बघायला मिळते. मुलकी प्रशासनाचे भारतीयकरण करण्याची मागणी कोणी केली? 2018 साली हा प्रश्न विचारलाय. जहाल गट, मवाळ गट, क्रांतिकार गट का मग यापैकी नाही? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मवाळ गट. कारण काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळामध्ये मवाळ नेत्यांनी म्हणजे ज्याला आपण ICS म्हणतो त्या परीक्षा भारतातही घ्याव्यात आणि प्रशासनामध्ये भारतीयांचा वाटा वाढवावा अशी मागणी त्यावेळी त्यांनी या ठिकाणी केली होती. म्हणजे मुलकी सेवा ज्या आता आपण प्रशासकीय सेवा म्हणतो की नाही, आता ज्या तुम्ही देणार आहात त्या परीक्षांना मुलकी सेवा असं या ठिकाणी म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? 2019 साली प्रश्न विचारलाय. मल्लप्पा धनशेट्टी, साने गुरुजी, सेनापती बापटकर, क्रांतिसिंह नाना पाटील. मल्लप्पा धनशेट्टी हे याचं अचूक उत्तर आहे. कारण सोलापूरचा सत्याग्रह प्रचंड गाजलेला होता आणि त्यात मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा असतील म्हणा, जगन्नाथ शिंदे असतील म्हणा, कुर्बान हुसेन असेल म्हणा, यांना या ठिकाणी फाशी दिली होती. ही 4 नावंसुद्धा मल्लप्पा धनशेट्टी यांच्यासोबत लक्षात ठेवायची आहेत बरं का. या ठिकाणी पहिलं नाव मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांना या ठिकाणी काय केली होती? फाशी देण्यात आलेली होती. पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? 2021 साली हा प्रश्न विचारलाय. महात्मा गांधी, विनोबा भावे, बाबा आमटे का मग तुकडोजी महाराज? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विनोबा भावे. हे कारण विनोबा भावे यांनी वर्धा येथे महिलांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी पावनधाम आश्रमाची या ठिकाणी स्थापना केली. म्हणजे पावनधाम हे जे आश्रम आहे ते खास करून महिलांच्यासाठी होतं, हे ध्यानात घ्या. भारतातील शिल्पकलेचा सर्वात प्राचीन नमुना कोणता? 2014 साली विचारलंय. वेरुळलेणी, सांची स्तूप, हडप्पा मुद्रा का ताजमहल? आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की ताजमहल असेल, पण नाही. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे हडप्पाच्या मुद्रा ज्या काही होत्या त्या मातीचा आणि दगडाच्या मुद्रा ज्या काही होत्या या भारतीय शिल्पकलेचा सर्वात जुना आणि ऐतिहासिक ठेवा या ठिकाणी मानला जातो. कारण त्या कोणत्या आकाराच्या होत्या? चौरस आकार होत्या. त्याच्यावरती कोणती चित्र कोरली गेली होती? तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल एक शिंगी प्राणी या पद्धतीचे प्राणी या ठिकाणी कोरले गेलेले होते आणि ज्या मुद्रा होत्या त्या मुद्रांसाठी जे वापरलं गेलेलं मिक्सचर होतं, कंपाऊंड ज्याला आपण म्हणतो, किंवा जो काही दगड होता तो स्टेरिडाईट या धातूपासून किंवा याच्यापासून बनलेला होता, ज्याच्यापासून आपण आता पाटी वगैरे किंवा खडू वगैरे बनवतो. अशा पद्धतीचे जे कोरता येतील असे आहेत. 1857च्या उठावामध्ये बिहारचे नेतृत्व कोणी केले? 2015 साली विचारला गेलेला प्रश्न आहे. कुंवरसिंह, बेगम हजरत महल, खान बहादूर का तात्या टोपे? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे कुंवरसिंग हे याचं अचूक उत्तर आहे. 80व्या वर्षी कुंवरसिंग यांनी जगदीशपूर म्हणजे बिहार येथून इंग्रजांशी लढा दिला आणि त्यांना बिहारचा सिंह असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे बिहार टायगर अशी जर ओळख कोणाची असेल तर ती कुंवरसिंह यांची आहे. कारण वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा त्यांनी काय केलेलं होतं? म्हणजे स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी स्वतःचा जो काही बलिदान आहे किंवा जे काही योगदान आहे ते दिलेलं होतं. वसाहतींचं स्वराज्य ही मागणी कोणत्या योजनेमध्ये केली होती? 2017 साली हा प्रश्न विचारला गेलेला आहे. वेवेल योजना, क्रिस्पी मिशन, कॅबिनेट मिशन का मग माउंट बॅटन योजना? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे क्रिस्प मिशन. आता क्रिस्पी असं म्हणून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. मिशनचे भारतीयांना पूर्ण स्वातंत्र्याऐवजी वसाहतींचं स्वराज्य देण्याचे आश्वासन याच्यामध्ये दिलं होतं, जे आपल्या गांधीजींनी या ठिकाणी काय केलं होतं? पूर्णपणे फेटाळलेलं होतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? ग्रामगीत, दासबोध, गीताईका मग अमृतानुभव? त्यांनी ग्रामगीत हा ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला होता. याच्यामध्ये स्वच्छतेचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं होतं आणि ओवींच्या स्वरूपामध्ये हे बहुतांश वेळेला आपल्याला बघायला मिळतं सांगितलेलं आहे. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिला? सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे का मग रखमाबाई राऊत? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पंडिता रमाबाई यांनी 1882 मध्ये स्त्रियांना मार्गदर्शन करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण ग्रंथ या ठिकाणी लिहिलेला आपल्याला बघायला मिळतो. पुढचा प्रश्न आहे. पेशव्यांचे शनिवार वाडा कोणत्या पेशव्यांच्या काळामध्ये बांधला गेला? 2021 साली प्रश्न विचारलाय. बाळाजी विश्वनाथ, पहिले बाजीराव, थोरले माधवराव का नानासाहेब पेशवे? पहिले बाजीराव हे त्याचं अचूक उत्तर आहे. 1732 मध्ये पुण्यातील शनिवार वाडा हा बांधण्यात आला आणि पेशव्यांचे प्रमुख सत्तेचे केंद्र म्हणून सुद्धा पुढे हे नावारूपास आलेले बघायला मिळते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे ही घोषणा टिळकांनी कोठे दिली? पुणे, मुंबई, लखनौ का मग बेळगाव? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे लखनौ. 1916 साली
बघा 1916 साली तिथं अधिवेशन होतं, लखनौ इथे अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनावेळीच ही घोषणा या ठिकाणी केली आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक नवचैतन्य त्या ठिकाणी काय केलं होतं, लोकमान्यांनी निर्माण केलेलं होतं. अलिप्तवादी चळवळीचे पहिले शिखर संमेलन कोठे झाले? 2015 साली हा प्रश्न विचारला गेलाय. दिल्ली, बेलग्रेड, बांडूक का मग कैरो? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे बेलग्रेड. बेलग्रेडमध्ये 1961 मध्ये पंडित नेहरूंनी जगाला तिसरा पर्याय म्हणून अलिप्ततावादी चळवळ दिली आणि त्याचे पहिले संमेलन युगोस्लाव्हियाच्या बेलग्रेड येथे झाले. म्हणजे युगोस्लाव्हिया या ठिकाणी बेलग्रेड आहे, तिथं याचं पहिलं संमेलन झालं. सिंधू संस्कृतीतील कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले? मोहेंजोदारो, हरप्पा, कालीबंगन का मग लोथल? मगाशी हा प्रश्न झालेला आहे. कालीबंगन येथे म्हणजे राजस्थानच्या येथे यज्ञाचा पुरावे या ठिकाणी आपल्याला अग्निकुंडाच्या माध्यमातून बघायला मिळतात. पुढील प्रश्न आहे, महात्मा गांधींना बापू ही पदवी कोणी दिली? 2018 साली हा प्रश्न विचारला. रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, सरोजिनी नायडू का मग पंडित नेहरू? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे सुभाषचंद्र बोस. कारण यांनी आझाद हिंद रेडिओवरून बोलताना प्रथम गांधीजींचा उल्लेख राष्ट्रपिता किंवा बापू असा या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे गांधीजींना बापू ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली आहे. नवा काळ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 2019 साली प्रश्न विचारला गेलाय. कृ. प्र. खाडिलकर, पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे का मग वि. स. खांडेकर? याचं अचूक उत्तर आहे खाडिलकर. कारण जहाल विचारांचे प्रचारक किंवा प्रसारक म्हणून सुद्धा खाडिलकर यांची ओळख आहे आणि 1923 मध्ये हे वृत्तपत्र सुरू केलं, जे कामगार वर्गामध्ये अत्यंत प्रसिद्धीस आणि प्रचलनात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती त्या काळी आलेलं होतं. पुणे करार 1932 मध्ये कोणाकोणामध्ये झालं ते? गांधीजींना, गांधी आंबेडकर, नेहरू आंबेडकर का मग टिळक आणि गोखले? तर याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा करार या ठिकाणी झाला. दलितांच्या स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा देण्याबाबत येरवडा जेलमध्ये हा ऐतिहासिक करार झाला. कुठे झाला बघा? येरवडा जेलमध्ये. लक्षात आलं? कोणासाठी? तर मतदारसंघासंदर्भात. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणत्या उपनिषदातून घेतलं? हा प्रश्न खूप IMP आहे. 2014 साली हा प्रश्न विचारला गेलाय. मंडूक उपनिषद, केण उपनिषद, प्रश्न उपनिषद का मग ईश उपनिषद? लक्षात घ्या, याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे मंडूक उपनिषद. कारण भारताच्या राजमुद्रेवरती असलेले हे वाक्य सत्य आणि धर्म याचं महत्त्व दर्शवते. त्यामुळं हे वाक्य कुठलं? सत्यमेव जयते हे जे काही वाक्य आहे ते मंडूक उपनिषद यामधून घेण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, अष्टविनायक मंदिरांपैकी लेण्याद्री हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगर, रायगड, पुणे का मग रत्नागिरी? याचं अचूक उत्तर आहे पुणे. पुण्यात 5 अष्टविनायक मंदिर आहेत आणि त्यापैकी लेण्याद्री गिरिजात्मज हा डोंगरातील लेण्यांमध्ये वसलेलं जे काही मंदिर आहे ते अत्यंत प्राचीन आणि श्रद्धेचं मानलं जातं. भारतामध्ये होमरूल चळवळ कोणत्या देशाच्या चळवळीवरून प्रेरित होऊन घेण्यात आली? अमेरिका, आयर्लंड, रशिया का मग फ्रान्स? याचं अचूक उत्तर आहे आयर्लंड. आणि बेझंट यांनी आयर्लंडच्या धर्तीवरती भारतात स्वराज्य मिळवण्यासाठी होमरूल लीगची या ठिकाणी स्थापना करण्यात आली आणि त्यातूनच ह्या चळवळीची या ठिकाणी सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? जुन्नर, खेड, शिरूर का मग भोर? याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे जुन्नर आहे. कारण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यात शिवाजी महाराजांचा जन्म झाला. डफरींच्या काळामध्ये कोणती महत्वाची संस्था स्थापन झाली? प्रार्थना समाज, राष्ट्रीय काँग्रेस, आर्य समाज का सत्यशोधक समाज? याचं अचूक उत्तर आहे राष्ट्रीय काँग्रेस. कारण 1885 मध्ये मुंबईतील लॉर्ड डफरींच्या काळामध्ये भारतातील राष्ट्रीय काँग्रेसची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. 2 देश 2 राष्ट्र बघा, 2 नेशन थेअरी हा सिद्धांत कोणी मांडला? बॅरिस्टर जिना, सर सय्यद अहमद खान, चौधरी रहमत अली का मग मौलाना आझाद? याचं अचूक उत्तर आहे बॅरिस्टर जिना. बॅरिस्टर जिना. कारण मुस्लिम लीगच्या 1940च्या लाहोर अधिवेशनामध्ये जिनानी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करण्यासाठी हा सिद्धांत मांडलेला होता. या ठिकाणी सनावळी सुद्धा महत्वाची आहे. 1940 कुठे झालेली होती? या ठिकाणी मुस्लिम लीगचं अधिवेशन लाहोर येथे. कोणी मागणी केली? जिनानी. लक्षात आलं? ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ या ठिकाणी आवडलेला असेल, लक्षात आलेला असतील 100 प्रश्न. नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.